चर्चा फक्त ॲफिडेव्हिटची होती. ॲफिडेव्हिटवर काय लिहिलं होतं याची चर्चा होती. पण जेव्हा शपथविधी झाला आणि तिथे कोणीही उपस्थित नव्हतं, पवारसाहेब नव्हते, सुप्रियाताई नव्हत्या, जयंत पाटील साहेब नव्हते, अजितदादा इज अ मॅन विथ गोल्डन हार्ट. तर विरोधी पक्षातला जो कोणी उमेदवार असेल माझी, तर सरळ माझं आव्हान आहे की समोरासमोर चर्चेला बसावं. तर मला असं वाटतं परदेशात कंपनी असलेला माणूस खासदार म्हणून चालतो. माननीय देवेंद्रजी फडणवीस जपानच्या दौऱ्यावर होते. त्यांनी जपानवरून घाईघाईने ट्विट केलं होतं. हे करून केवळ कांद्याचे बाजारभाव पाडण्याचं पाप केलं होतं. की दिल्लीतून गुगू गुगू वाजल्यानंतर मान डोलवणारे नंदी बैल की महाराष्ट्राच्या हितासाठी गरजणारे वाघ. फारुख अब्दुल्लाजींनी साहेबांना जाऊन सांगितलेलं की दिस यंग बॉय इज व्हेरी प्रॉमिसिंग. आणि मी पुढे गेल्यानंतर सोनियाजी पार्लमेंटमध्ये म्हणाल्या, जय शंभूराज. 100% आय एम अ बॉर्न हिंदू, आय एम प्राऊड टू बी अ हिंदू. नमस्कार, मी रोहित हरीफ, सकाळ डिजिटलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपल्याबरोबर अशी एक व्यक्ती आहे जी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात एक अभिनेता, एक नट म्हणून पोहोचलेली आहे. ही व्यक्ती अभिनेता, नट आहेच, पण त्याशिवाय गेल्या दशकभराचा कालखंड त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणातही गाजवलेला आहे. संसदेतली त्यांची भाषणं असो किंवा राजकारणातली त्यांची एंट्री कायम दमदारच असते. माझ्यासोबत आहेत आज शिरूरचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे. अमोलजी, तुमचं सकाळ माध्यम समूहामध्ये स्वागत आहे. जय शिवराय. गेल्या 2-2.5 वर्षामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात इतकी उलथापालथ झालेली आहे की महाराष्ट्र राजकारणाचा हा सगळा जो रोख आहे तो पुढे कुठे जाणार ह्याच्याबद्दल आता कोणीच काही सांगू शकत नाही. आपण तुमच्या पक्षाबद्दल बोलू की राष्ट्रवादी पक्षामध्ये गेल्या वर्षभरात ज्या काही घडामोडी घडलेल्या आहेत त्यातनं पूर्ण झाला म्हणतो आपण की पक्षामध्ये अनेक चढउतार आलेले आहेत. एक तुम्ही खासदार होतात आणि या सगळ्या घडामोडींमध्ये तुमचं नाव प्रथम क्रमांकावरती होतं, कारण की अमोल कोल्हे हे नेमके कोणत्या गटात आहेत त्याच्याबद्दल लोकांना खूप प्रश्न होते. अजूनही काही ठिकाणी संभ्रम आहे की अमोल कोल्हे अजित पवारांबरोबर आहेत का शरद पवारांबद्दल. माझा तुम्हाला थेट पहिला प्रश्न आहे की तुम्ही कोणत्या गटात आहात? नाही, ही गोष्ट अगदी स्पष्ट आहे की जे कोणत्याही पक्षात, म्हणजे शिवसेनेत जे घडलं किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जे घडलं, हे घडायला नको होते प्रत्येकाचं म्हणणं आहे. कारण कधी कधी नेते भूमिका घेतात, पण नेत्यांना नेतं बनवण्यासाठी कार्यकर्त्यांनी अपार मेहनत घेतलेली असते, जीवाचं रान केलेलं असतं. या कार्यकर्त्यांच्या भावभावनांचा विचार न करता कधीकधी काही निर्णय घेतले जातात आणि हे निर्णय कायम दुर्दैवी असतात. वैयक्तिक मला विचाराल तर माझी भूमिका ही स्पष्ट सगळ्यांसमोर आहे की आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांबरोबर मी ठामपणे उभा आहे. जून महिन्यामध्ये जेव्हा अजित पवारांचं सगळं बंड झालं तेव्हा तुमच्या ॲफिडेव्हिटचा नक्की घोळ काय झाला होता? माननीय विधानसभा अध्यक्षांसमोर सुद्धा जी साक्ष झाली, यामध्येही मी ही गोष्ट सांगितलेली आहे की 2 जुलैला जेव्हा ही घटना घडली, 2 जुलैला ही घटना घडत असताना 1 जुलैला मला फोन आला माननीय तटकरे साहेबांचा की आपल्याला महानाट्याचे प्रयोग महाराष्ट्रभर करायचे आणि त्या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपण देवगिरीवर भेटतो आहोत. आता यामध्ये कसं आहे, अजितदादांशी माझे असणारे वैयक्तिक संबंध की ते आमचे नेते आहेत. आणि शिवस्वराज्य यात्रा जेव्हा अनेक नेत्यांनी पाठ फिरवली होती, तेव्हा शिवस्वराज्य यात्रा 2019च्या विधानसभा निवडणुकीच्या आधी 73 मतदारसंघांमधून जी गेली, यामध्ये अजितदादा आणि जयंत पाटील साहेब या 2 नेतेच पूर्ण वेळ शिवस्वराज्य यात्रेच्या वेळी बरोबर होते. आणि त्यामुळे दादांनी बोलवलं म्हटल्यानंतर न जाण्याचा प्रश्न नव्हता. आणि गेल्यानंतर जेव्हा ही गोष्ट समजली, बरं ते ॲफिडेव्हिट जर आपण बारकाईने पाहिलं, चर्चा फक्त ॲफिडेव्हिटची होती. ॲफिडेव्हिटवर काय लिहिलं होतं याची चर्चा होती. काय लिहिलं होतं? ॲफिडेव्हिटवर हेच होतं की अजित पवार हे आमचे नेते असून आमचा त्यांना पाठिंबा आहे. या पलीकडे ॲफिडेव्हिटवर कोणतीही गोष्ट मेन्शन नाही. आणि दादा जे काही करतायत ते पवारसाहेबांनी सांगितलं असेल म्हणून करता आहात असं त्यावेळी प्रत्येकाला असं वाटणं स्वाभाविक होतं. पण जेव्हा शपथविधी झाला आणि तिथे कोणीही उपस्थित नव्हतं, पवारसाहेब नव्हते, सुप्रियाताई नव्हत्या, जयंत पाटील साहेब नव्हते, तिथे खरं तर नेमका काय प्रकार घडतोय ही गोष्ट ध्यानात आली. आणि त्यानंतर मी लगेच माझी भूमिका स्पष्ट केली. त्यामुळे त्या ॲफिडेव्हिटचा जो वारंवार उल्लेख होतोय त्याच्यामध्ये कुठेही तथ्य नाही आहे. 2019ला महाविकास आघाडीचं सरकार आलं. महाविकास आघाडी सरकारनंतर कोरोना आला आणि त्यानंतर मध्ये 2.5 वर्षानंतर आधी एकनाथ शिंदे फुटल्यानंतर अजित पवारांनी राष्ट्रवादीमध्ये एक प्रकारचं बंड केलं. तुम्ही तेव्हा खासदार होतात, पक्षाच्या बैठकांना तुम्ही तिथं उपस्थित राहत असाल, पक्षाची ध्येयधोरणं तुम्हाला माहिती असेल. तुम्हाला 2.5 वर्षामध्ये किंवा या 2019 ते 2024 मध्ये म्हणजे अजित पवारांनी बंड करेपर्यंत तुम्हाला एकदा पण असं जाणवलं नाही की पक्षामध्ये इतकी अस्वस्थता आहे? हे बघा, हे नेमकं का घडलं सर्वसामान्य जनतेला सुद्धा ठाऊक आहे.
जी दबक्या आवाजातली जी कुजबूज आहे, की हे केवळ पक्षांतर्गत वादामुळे घडलं, की यामध्ये सेंट्रल एजन्सीचा हात आहे? बर. या गोष्टी सगळ्यांना ठाऊक आहेत ना. जर सेंट्रल एजन्सीचा काहीच हात नसेल, तर ज्या पहिल्या 9 नेत्यांनी शपथ घेतली, यातल्या एकाही नेत्यावर सेंट्रल एजन्सीचा काहीच आरोप नव्हता का हो? यातल्या एकाही नेत्यावर सेंट्रल एजन्सीजनी काही कारवाईचा बडगा उगारला नव्हता का हो? जर तुम्ही या सगळ्या एका बाजूने गोष्टी बघत असाल, तर हे जे घडलं, हे केवळ पक्षांतर्गत खदखद होती किंवा पक्षांतर्गत वाद होते म्हणून फक्त घडलं, याच्यावर कोणीही विश्वास ठेवू शकत नाही. त्यामुळे याला अनेक कंगोर आहेत, याला अनेक पदर आहेत. बरं, याविषयी प्रत्येकाची आपापली वेगवेगळी कारणं आहेत. जसं मी सांगितलं माझी भूमिका ही आहे. ही माझी भूमिका घेण्याचं माझं कारण आहे ना. तसं प्रत्येकाची आपापली कारणं असू शकतात. पण म्हणून पक्षात काहीतरी खूप खदखद होती आणि त्याच्यामध्ये फार अडचणी होत्या, असं मला तरी कधी जाणवलं नाही. माझ्या जी कानावर चर्चा आली ती जास्त तुमच्या माध्यमातूनच आली आहे. कारण हा योगायोग आहे का हो मग? म्हणजे 2 घटना आहेत. पक्षात खदखद होती हे जर मी नॅरेटिव्ह बाय केलं तुमचं, तर मग मला एक बातमी अशी यायला हवी होती, की पक्षाची एक बैठक झाली. या पक्षाच्या बैठकीमध्ये प्रचंड हमरीतुमरी झाली, वादावादी झाली, आवाज चढले आणि त्यानंतर 4 दिवसानंतर एका गटानं वेगळा निर्णय घेतला. मान्य? वस्तुस्थिती काय? 27 तारखेला माननीय पंतप्रधान भोपाळमधून एक भाषण करतात. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उल्लेख ते नॅचरली करप्ट पार्टी असा करतात. त्यानंतर ते काही घोटाळ्यांचं म्हणजे सिंचन घोटाळा असेल, त्यानंतर आणखी 1-2 याचा ते आवर्जून उल्लेख करतात आणि त्यानंतर अवघ्या म्हणजे 27 आणि 3 30 आणि 2 अशा अवघ्या 5 दिवसात एक निर्णय होतो. नॅरेटिव्ह कुठला बाय करायचा? एक नॅरेटिव्ह याच्यामध्ये असा येतो की एका रात्रीत हे घडू शकत नाही. अजित पवारांनी आरोप करताना जे सांगितलं की शरद पवारांनी वारंवार भाजप बरोबर जाण्याचे प्रस्ताव ठेवले होते आणि ते त्यांच्या धरसोडीच्या राजकारणामुळे मी कुठेतरी आज भाजप बरोबर जातो कारण की माझा स्वभाव तसा आहे, असं अजित पवारांनी सांगितलेलं नॅरेटिव्ह आहे. कुठलं बाय करायचं नॅरेटिव्ह? मला वाटतं मला ते अजितदादा आठवतात की जे भावविवश झाले होते की पवार साहेबांवर जेव्हा ईडीची कारवाई झाली, मला ते अजितदादा आठवतात आणि मला तेच आठवणीत ठेवायचे. ओके. आपण थोडंसं मागं जाऊया. राष्ट्रवादीबद्दल आपण मी पुन्हा एकदा आवर्जून मेन्शन करतो. मी त्या अजितदादांना पाहिलं जे शिवस्वराज्य यात्रेला सोबत फिरत होते. म्हणजे शिवस्वराज्य यात्रा जे प्रत्येक वेळी विश्वास देत होते आणि माझं कायम असं म्हणणं होतं की अजितदादा इज अ मॅन विथ गोल्डन हार्ट. त्यांनी ही भूमिका का घेतली, का नाही घेतली, ते फार मोठे नेते, त्याविषयी मी भाष्य करणं उचित ठरत नाही. त्यामुळे मी काय असं म्हणतो की तुमच्याकडे जेव्हा 2 आठवणी असतात, तर जी सुखद असते ती सोबत ठेवा. पण आता आपण अजितदादांबद्दलच बोलतो, तर अजितदादांनी तुम्हाला एक प्रकारे चॅलेंज दिले तुमच्याच मतदारसंघात की ते तिथं पूर्ण ताकदीने उतरणार आहेत, तर तुम्ही ते चॅलेंज स्वीकारताय का? कसं एकदा तुम्ही लढाईला तयार झाला म्हटल्यानंतर मी चॅलेंज स्वीकारणार नाही असं म्हणताच येत नाही. पण मोठे नेते आहेत त्यांच्याविषयी मी भाष्य करणं उचित नाही. मायबाप जनता ठरवेल. कारण मायबाप जे काही काम केले 2019ला निवडून दिले, ते मायबाप जनतेने मतदान दिलं म्हणून निवडून दिले. 2019 पासून ते 2024 पर्यंत जे काही काम करण्याचा प्रयत्न केलाय, तो या शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या मायबाप जनतेसाठी केलाय. पहिल्याच टर्ममध्ये 3 वेळा संसद रत्न पुरस्कार मिळालाय, तोही या मायबाप जनतेलाच मी समर्पित केलाय. त्यामुळे 2024 मध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघाची मायबाप जनता ठरवेल. मला थोडंसं मागं जायचंय. 2019ला ते बरोबर 5 वर्षापूर्वी 1 मार्चला तुम्ही राष्ट्रवादीत प्रवेश केला. 1 मार्च 2019, आज 29-28 फेब्रुवारी, म्हणजे तो जो बरोबर 5 वर्षापूर्वी. शिवसेनेतनं तुम्ही राष्ट्रवादीत आलात लोकसभेच्या निवडणुकीआधी आणि लोकसभा निवडणूक झाल्यानंतर नंतर विधानसभा झाली आणि 6च महिन्यात तुम्ही जो पक्ष सोडून राष्ट्रवादीमध्ये आला होतात त्याच पक्षाबरोबर शिवसेना आणि राष्ट्रवादीचा घरोबा झाला. तर मग असं जेव्हा राजकारणात घडतं तेव्हा तुमचा कुठं असा वैचारिक एक त्याला म्हणतो की दुधा मनस्थिती किंवा डायकोटॉमी अशी होते? मधला एक इन्सिडेंट सगळेजण विसरतायत. जेव्हा हे सोयीनी असं म्हटलं जाते की अमोल कोल्हे शिवसेना सोडून राष्ट्रवादीत आले, पण 2017 नंतर अमोल कोल्हे कुठेही सक्रिय नव्हते. 2014 साली मी शिवसेनेत प्रवेश केला होता. मला वाटतं 2016च्या डिसेंबरच्या आसपास स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेची जेव्हा बांधणी सुरू झाली, या बांधणी सुरू झाल्याच्या काळापासून मी तुम्हाला कुठेही शिवसेनेच्या व्यासपीठावर दिसलो नाही. मी कुठेही तुम्हाला शिवसेनेच्या कार्यक्रमात दिसलो नाही. कारण छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास 157 देशांमध्ये पोहोचवणं
ही एक फार महत्त्वाची घटना होती आणि ही कोणत्याही राजकारणापेक्षा, कोणत्याही पदापेक्षा ही फार वेगळी गोष्ट होती आणि त्यामुळे मी पूर्णपणे त्याला त्यामध्ये झोकून दिलेलं होतं. त्यामुळे असं अजिबात घडलं नाही, की माझे शिवसेनेत काहीतरी वाद झाले आणि नाही, नाही, मग आता मी इकडे येतोय, हा काहीही त्याच्यामधला प्रकार नव्हता. हां, मी जर 19 पर्यंत ॲक्टिव्ह असतो आणि आता मला उमेदवारीसाठी जायचंय, इट वुड हॅव बीन अ डिफरंट केस. पण मी 2017 नंतर सक्रियच नव्हे. शिवसेनेचे जे नेते आहेत, सगळे आत्ता म्हणजे अगदी उद्धवसाहेब, आदित्यसाहेबांपासून सगळे नेते आहेत, त्यांच्याशी माझे आजही तेवढेच जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्यामुळे जेव्हा महाविकास आघाडी तयार झाली, तेव्हा जुळवून घेण्याचा काही प्रश्नच नव्हता, कारण हे संबंध तेवढेच चांगले आहेत. अमोल कोल्हेंवरती एक टीका होते की अमोल कोल्हे त्यांच्या मतदारसंघात फिरकले नाहीत, फिरकत नाहीत, किंवा कुठेतरी अमोल कोल्हेंच्या जनसंपर्कावरती पण विरोधकांकडनं टीका केली जाते. आम्हाला तुमची बाजू ऐकायची. विरोधकांकडून टीका होते ना. कारण मला असं कळलं होतं, की जेवढं नागरिकशास्त्र मी शिकलो होतो, त्या नागरिकशास्त्रात मला हे शिकलं होतं, की खासदार जेव्हा आपण निवडून देतो, तेव्हा खासदार गल्लीत फिरण्यासाठी निवडून देत नाही, दिल्लीत गरजण्यासाठी निवडून देतो. तो पॉलिसीजवर बोलला पाहिजे. त्याने त्या गोष्टी आग्रहाने मांडल्या पाहिजेत आणि या पद्धतीने काम करण्यात तुम्ही पार्लमेंटरी परफॉर्मन्स काढून बघा. तेव्हा विरोधकांचा जेव्हा पार्लमेंटरी परफॉर्मन्स हा अत्यंत कंपॅरेटिव्हली हा जर उजवा ठरत नाही, हे जेव्हा विरोधकांच्या लक्षात आलं, त्यामुळे विरोधकांना हे बोलणं फार सोपं आहे, की अमोल कोल्हे मतदारसंघात फिरत नाही. फॅबीफ्लू नावाची गोळी आली होती, ज्या गोळीचे ₹105 किंमत होती आणि पहिला डोस 16 गोळ्यांचा होता. या गोळीची ₹40 किंमत कमी करणारा खासदार डॉक्टर अमोल कोल्हे. जेव्हा देशाचं म्हणजे एका आता या प्रत्येक व्यक्तीचं ज्याने 16 गोळ्यांचा पहिला डोस घेतला असेल आणि त्यानंतर 7 दिवस गोळ्या घेतल्या असतील, या प्रत्येकाचा किती फायदा झाला याचा विचार करा बरं. बरं, हे फक्त 5,000 आणि 10,000 लोकांसाठी नाही, ह्याचा 140 कोटी भारतीयांना फायदा झाला. हा संसदेत जाण्याचा इम्पॅक्ट आहे. आजही ब्रेस्ट कॅन्सरच्या संदर्भामध्ये आपण जो अवेअरनेस, स्क्रीनिंग, मॅमोग्राफीपासून कन्सल्टेशनपर्यंत कॅम्प्स चालवतो. म्हणजे आजचा माझा आकडा हा जवळपास 5,000 ते 7,000 महिलांनी आत्तापर्यंत स्क्रीनिंग करून घेतलेली. या सगळ्या गोष्टी मला वाटतं या पॉलिसीच्या गोष्टी आहेत. त्यामुळे जनसंपर्क म्हणत असताना जर जनसंपर्क हा लोकांच्या सुखदुःखात जायला हवं याविषयी मी इथेच विचारणार आहे की तुम्ही ही कामं करता, ही तर लोकांपर्यंत न्यायला पाहिजेत. एकीकडे तुमच्याच मतदारसंघात जे आधीचे खासदार होते, तिथं अशी तुमच्या मतदारसंघात बऱ्याच ठिकाणी किंवा ही पद्धत आहे आपल्याकडे ग्रामीण भागामध्ये, की आमदार खासदार हे लोकांच्या दहाव्यापासून अगदी लग्नापर्यंत प्रत्येक कार्यक्रमाला ते उपस्थित असतात. मग तुमचं काय म्हणणं याच्यावरती, की ही केलेली कामं पोहोचवाल तरी जनसंपर्क हवा? मला वाटतं सुखदुःखात तर जायलाच हवं. पण हे होत असताना सुखाच्या प्रसंगात जाताना वाहतूक कोंडीत अडकलं हे कारण देऊ नये म्हणून ₹19,500 कोटी रुपयाचे नॅशनल हायवेचे प्रोजेक्ट्स विरोधी पक्षातला खासदार म्हणून असताना सुद्धा डॉक्टर अमोल कोल्हे आणतात. मला हाच प्रश्न आहे की तुमच्या मतदारसंघातली अशी कुठली कामं आहेत जी आधीच्या खासदारांनी, म्हणजे आपण अगदी नाव घेऊन बोलायला हरकत नाही, की आढळराव पाटलांनी कुठली कामं अशी केली नाही जी तुम्ही केली असं तुमचा दावा? हे म्हणणं सोपं असतं. आज पुणे नाशिक रेल्वेचा जो प्रकल्प आहे, हा पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेच्या प्रकल्पामध्ये ज्या रॅक्स आहेत, या रॅक्स जेव्हा मी प्रेझेंटेशन घेतलं त्यानंतर मी आग्रहानं 2 ॲग्रिकल्चर रॅक जुन्नरमध्ये, 1 ॲग्रिकल्चर रॅक आंबेगावमध्ये, 1 इंडस्ट्रियल रॅक खेडमध्ये, हे आधी कुठल्या एखाद्या जरी इंटरव्ह्यूमध्ये असेल आधीच्या खासदारांचा, मी वाटेल ते हरायला तयार आहे. ती ब्रॉडगेजवर होते का नॅरो गेज की स्टँडर्ड गेज हे सुद्धा त्यांनी कधी सांगितलं नव्हतं. बरं, यामध्ये यानंतरचा टप्पा महाराष्ट्र सरकारनं मंजुरी दिल्यानंतर रेल्वे बोर्डाची मंजुरी असेल, त्यानंतर नीती आयोगाची मंजुरी असेल, त्यानंतर एक्सपान्शन कमिटीची मंजुरी असेल, इथपर्यंत पुढे जाऊन आता फायनल कॅबिनेट अप्रुव्हलपर्यंत हा प्रोजेक्ट आलेला आहे. नॅशनल हायवेच्या संदर्भात तुम्ही म्हणत असाल तर आज 6 बायपासेसचं काम माझ्या कार्यकाळामध्ये सुरू होऊन ते पूर्णत्वाला सुद्धा गेलेलं आहे. इतकंच नाही तर 19,500 कोटी रुपयाचे हे एलिव्हेटेड कॉरिडॉर्स आहेत. म्हणजे नाशिक फाट्यापासून जो एलिव्हेटेड कॉरिडॉर आहे हा थेट चांडोलीपर्यंत, राजगुरुनगरपर्यंत आहे. त्यानंतर तळेगाव, चाकण, शिक्रापूर हा वर्षानुवर्षाचा जो एक अडचणीचा मुद्दा आहे, यामध्ये हा एलिव्हेटेड कॉरिडॉर पूर्ण हा रस्ता होतोय. त्याचबरोबर पलीकडे खराडी बायपासपासून ते शिरूरपर्यंत पुणे नगर रस्त्याचा हा अनेक वर्षांचा ट्रॅफिकचा प्रश्न आहे. आमचा वाघोलीचा जो वाहतूक कोंडी जर बघितली तर तिथली जर PCU जर आपण बघितली, पॅसेंजर कार युनिट जर आपण बघितलं तर तिथे 10 लेन रस्ता होणं अपेक्षित आहे. या 10 लेन होऊच शकत नाहीत. आता लँड ॲक्विजिशन होऊच शकत नाही त्या गोष्टीसाठी. तर तो एलिव्हेटेड कॉरिडॉर आहे. त्यानंतर सोलापूर रोड जो आहे रवी दर्शन चौक हडपसरचा ते यवतपर्यंत हा एलिव्हेटेड कॉरिडॉरचा DPR सबमिट झाला. म्हणजे आतापर्यंत अप्रूव्ह झालेल्या प्रोजेक्टची किंमत 19,500 कोटी रुपयाची.
जेव्हा आपण दुःखाच्या प्रसंगात जाणं म्हणतो, हम्म. अमोल कोल्हेंनी कायम हा प्रयत्न केला की हे प्रसंग कमीत कमी उद्भवावेत, यासाठी नेमकं काय करता येईल. तुमच्याच खासदारकीच्या काळात अजून एक खूप महत्वाचा मुद्दा होता, ते म्हणजे बैलगाडा शर्यत. बैलगाडा शर्यत ही फक्त शर्यत नाही तर आपल्याकडे एक इमोशन आहे. आणि ही नुसती बैलगाडा शर्यत तुमच्या काळात सुरू झाली, पण त्याचे प्रयत्न खूप वर्षापासून सुरू होते, आपण मान्य करायला हवं. पण याच्यामध्ये परत एकदा राजकारण आलं. महेश लांडगे, आढळराव पाटील आणि तुम्ही यांच्यामध्ये ती कुठेतरी श्रेयवादाची लढाई रंगली. आता हे झालं. आम्हाला तुमच्याकडनं ऐकायचं की हे बैलगाडा शर्यतीचे सगळं जे घोंगडे भिजत पडलेलं होतं ते सरकार दरबारी कसं मार्गी लागलं. यामध्ये दोन फार महत्त्वाच्या गोष्टी होत्या. म्हणजे प्रत्येक जण याचं श्रेय घेतो, पण मला असं प्रामाणिकपणे सांगायचं आहे की बैलगाडा मालक, शौकीन यांचं सगळ्यात मोठं श्रेय आहे. मी माध्यम म्हणून मांडणी सुधारण्याचा प्रयत्न केला, कारण तोपर्यंतची सगळी मांडणी माझी आपल्याला विनंती आहे की यामध्ये आपण खरोखर एक फीचर करा की बैलगाडा शर्यतीच्या संदर्भात कोणी काय मांडणी केली. तर ही मांडणी जी होत होती ती केवळ ही आमची परंपरा आहे, ही आमची परंपरा आहे, ही तुम्ही आता थोडक्यात महत्त्वाची. सांगू शकता आमच्या प्रेक्षकांना. 100% ही जी मांडणी होती ही केवळ परंपरा नाही, तर ही ग्रामीण अर्थकारणाला चालना देणारी एक गोष्ट आहे. ही स्थानिक आणि आंतरदेशीय पर्यटन वाढवणारी एक पोटेन्शियल गोष्ट आहे आणि त्याचबरोबर हे देशी गोवंशाचं रक्षण आहे. या 4 मुद्द्यांवर खरं तर ही आपली फार महत्त्वाची मांडणी होती. आणि या मांडणीनंतर पशुसंवर्धन मंत्रालयानं जी एक NOC दिली की पशुसंवर्धन मंत्रालयाला या केसमध्ये कोणताही आक्षेप नाही, ही NOC सुद्धा तितकीच महत्त्वाची होती. आणि त्यानंतर माननीय सर्वोच्च न्यायालयानं पहिल्यांदा इंटरिम रिलीफ दिला आणि त्यानंतर 5 सदस्य खंडपीठानं याला पूर्णपणे परवानगी दिली. त्यामुळे ही जी घटना संपूर्ण घडते, बरं ही मांडणी झाल्यानंतर श्रेय आणि प्रयत्न यामध्ये एक फरक आहे. म्हणजे ही मांडणी झाल्यानंतर तुम्हाला अमोल कोल्हे स्वतःवर गुलाल उधळून घेताना दिसला नाही. मी जी मांडणी प्रामाणिकपणे केली होती की ही बैलगाडा शर्यत ही पर्यटनाचं, ग्रामीण अर्थकाराला चालना देण्याचं महत्त्वाचं साधन ठरेल. मी जसा शब्द दिला होता, मी निमगावच्या घाटात बारीसमोर घोडी धरली. 2024चं तुमचं तिकीट पक्क आहे का शरद पवार गटाकडनं? अशा सूचना तर आहेत. असं माननीय प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेबांनी सुद्धा या संदर्भामध्ये सूतोवाच केलेलं आहे. शरद पवारांनी तुम्हाला तसं सांगितलंय हो, स्वतः 100% की तुमचं तिकीट पक्क आहे? हो. म्हणजे तुम्हाला हा प्रश्न का पडतो? इतरांची जी पळापळ चालली ती पाहून? एकूणच जे काय आता राजकारणात घडत त्यानंतर असं झालंय की काय होऊ शकतं कोणीच काय सांगू शकत नाही, म्हणून हा प्रश्न नाही, पडतो. माझं खूप साधं सरळ गोष्ट आहे की आदरणीय पवारसाहेब सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण. ह्याच्या आधीची जी निवडणूक होती, म्हणजे पहिल्यांदा तुम्ही खासदार झालात तेव्हा जसं मी मगाशी म्हणालो की 1 मार्चला तुम्ही राष्ट्रवादीत आलात आणि जवळजवळ एक तुम्हाला खूप कमी काळ तेव्हा मिळाला, 22 दिवस. 22 दिवस मिळाले की प्रचारासाठी. आणि तेव्हा गणित वेगळं होतं, कारण की अजित पवार, दिलीप वळसे पाटील हे दिग्गज जे नेते आहेत राष्ट्रवादीतले, त्यांचा जनसंपर्क तिथं दांडगा आहे. ते तुमच्यासाठी तिथं स्वतः काम करत होते किंवा फिरले त्या काळात ते. आता हे लोक विरोधात आहेत. तर आता ही दुसरी निवडणूक किती आव्हानात्मक वाटते तुम्हाला? उस्ताद तो साथ में. कसं आहे, शेवटी आदरणीय पवार साहेबांनी या सगळ्या भागाचा चेहरामोहरा बदलण्यामध्ये फार मोठं योगदान दिले आणि हे योगदान असताना स्वतः पवारसाहेब अत्यंत बारकाईनं या संपूर्ण मतदारसंघावर आणि या निवडणूक प्रक्रियेवर लक्ष ठेवून आहे. त्यामुळे गेल्या वेळी जसं तुम्ही म्हणालात की वळसे पाटील असतील किंवा अजितदादा असतील, हे दिग्गज नेते होते, पण ज्यांच्या तालमीत ते तयार झालेत ते आदरणीय पवारसाहेब आता समोर ठामपणे पाठीशी उभे आहेत. आणि दुसरी गोष्ट अशी की 2019ला सुद्धा हेच इक्वेशन होतं, 1-5 असं इक्वेशन होतं. म्हणजे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून लढलो होतो त्यावेळी एकच आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा होता. आत्ताही तीच परिस्थिती आहे. आत्ताही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार या आमच्या पक्षाचा एकच आमदार आहे. बाकी 5 आमदार हे महायुतीचेच आहेत. त्यामुळे वेगळं काही घडलंय असं वाटतच नाही मला. पण तेव्हा म्हणजे तेव्हा टीका करायची होती, तेव्हा ज्याला म्हणतो आपण की चुका काढायच्या होत्या. कुठेतरी आढळरावांचा अँटी इन्कम्बन्सी फॅक्टर पण तेव्हा होता, कारण की ते 3 वेळेला खासदार होते. ज्यावेळेस तुम्हाला तुमची कामं दाखवावी लागणार आणि तुम्ही केलेलं काम घेऊन लोकांसमोर जावं लागणार. ही समोर आहेत. म्हणजे इतकं सोपं आहे की हा सूर्य हा जयद्रथ. तर विरोधी पक्षातला जो कोणी उमेदवार असेल माझी, तर सरळ माझं आव्हान आहे की समोरासमोर चर्चेला बसावं, पाठीमागून कुठली तरी टीका करण्यापेक्षा. म्हणजे मध्यंतरी मी काहीतरी ऐकलं की अभिनेता नको नेता हवा. तर मला असं वाटतं परदेशात कंपनी असलेला माणूस खासदार म्हणून चालतो, एखादा कॉन्ट्रॅक्टर खासदार म्हणून चालतो, एखादा क्रशर असणारा माणूस खासदार म्हणून चालतो. मग अभिनेत्याने काय घोडं मारलं? बरं, अभिनेता जो आहे तो तुम्ही आत्ता तिकिटासाठी जसे आपण रोमांटिक सिनेमामध्ये झाडामागून पळतात तसे इथून तिथे तिथून इथे पळणारा नाहीये ना.
छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांचाच इतिहास सांगणार आहे. हम्म. मग गैर काय? कांदा प्रश्नावर आपण मगाशी बोललो होतो, त्या प्रश्नाकडे मी येतो की कांदा प्रश्न हा खरं तर फक्त शेतकऱ्यांपुरता मर्यादेचा प्रश्न नाहीये, तो मध्यम वर्गाला तितकाच धोकादायक असा निर्णय जो केंद्र सरकारने घेतलाय तो. त्या संदर्भात महाराष्ट्रातनं फारसे खासदारांनी आवाज संसदेत त्यांचा कोणाचा उठवताना दिसले नाहीत. ते तुमची काय भूमिका होती याच्यावरती? कारण की तुमच्या मतदारसंघात पण असे लोक आहेत जे कांदा पिकवतात. सो कांद्याच्या बाबतीमध्ये केंद्र सरकारनं जो दुर्दैवी निर्णय घेतला, दोनदा फसवलंय कांदा उत्पादक शेतकऱ्यांना. म्हणजे सुरुवातीला 40% निर्यात शुल्क लादलं आणि त्यानंतर घाईघाईने, मला अजूनही आठवतं, माननीय देवेंद्रजी फडणवीस जपानच्या दौऱ्यावर होते. आम्ही आळेफाटा चौकात रास्ता रोको आंदोलन केलं होतं. त्यांनी जपानवरून घाईघाईने ट्विट केलं होतं. महाराष्ट्राचे कृषी मंत्री दिल्लीत जाण्याच्या आधीच हे ट्विट आलं होतं की काहीतरी 2 लाख मेट्रिक टन कांदा 2410 रुपयांनी खरेदी करणार. हे करून केवळ कांद्याचे बाजारभाव पाडण्याचं पाप केलं होतं. कुठलाही शेतकरी नाही ज्याचा 2410 रुपयांनी कांदा खरेदी करण्यात आला. बरं, त्यानंतर पुन्हा जेव्हा कांद्याला चांगले भाव येतील असं दिसायला लागलं, आले 40-45 रुपये जेव्हा भाव गेले, तर सरकारनं घाईघाईने निर्यात बंदी करून टाकली. आता ही या निर्यात बंदीनंतर भाव इतके कोसळले की आता 5 आणि 7 रुपयांनी कांदा घालावा लागतो. त्या शेतकऱ्यांनी जगायचं कसं? हा फार महत्वाचा प्रश्न. बरं, हा प्रश्न एक टॅकल होत असताना कुठेतरी महागाईवर नियंत्रण आणण्यामध्ये केंद्र सरकारला सपशेल अपयश आलंय आणि त्यात पहिला जो बळी जातो तो कांदा उत्पादक शेतकऱ्याचा जातो. आता कांदा जसा आपल्याकडे पिकवला जातो तसाच पाकिस्तानातही पिकवला जातो आणि गल्फचं मार्केट असेल, युरोपचं मार्केट असेल, इथे कांदा मोठ्या प्रमाणावर हा आपल्या भागातला जातो. भारताने निर्यात बंदी लादल्यानंतर हे सगळं पाकिस्तानातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं भलं झालं. त्यांचा कांदा हा चढ्या भावानं युरोपमध्ये गेला, गल्फ कंट्रीजमध्ये गेला. मग 2019ला जे सरकार आम्हाला सांगत होतं पाकिस्तानचं कंबरडं मोडू, त्या सरकारनं भारतीय कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलंय आणि पाकिस्तानच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं भलं केलंय. मग यावेळी आवाज नाही उठवायचा? बाकीच्या 41 खासदारांना नाही बोलतायत, बंधन आहेत असं म्हणतात. पार्लमेंटमध्ये बाकीचे खासदार असतात, त्यांच्याशी कधी तुम्ही चर्चा होते की हे मुद्दे त्यांच्याकडनं का येत नाहीत किंवा मग तुमचाच एकट्याचा आवाज तिथं का घुमतो? नाही, यामध्ये सुप्रियाताईंचं माझं दोघांचंच निलंबन झालं होतं. आता बाकीचे खासदार नाही म्हणून मी फार जाणीवपूर्वक हा प्रश्न किंवा पहिलंच वाक्य जे केलं की दिल्लीतून गुबुगुबू वाजल्यानंतर मान डोलवणारे नंदी बैल की महाराष्ट्राच्या हितासाठी गरजणारे वाघ, हे मायबाप जनतेने ठरवायचंय. 2 प्रश्न आहेत माझे की खासदार म्हणून तुमची मराठा आरक्षणावरती काय भूमिका आहे नेमकी? आणि जसं मी म्हणलं की मागच्या निवडणुकीत जातीचा उल्लेख झाला, कदाचित त्या निवडणुकीत सुद्धा परत सगळे विषय येऊ शकतात. तर कुठेतरी तुम्हाला असं वाटतं की आत्ता जो मराठा विरुद्ध ओबीसी हा जो काही संघर्ष आहे त्याचा फटका किंवा काही गणित त्यांनी बिघडू शकतात? 2 फार महत्वाच्या गोष्टी आहेत की मराठा आरक्षणाच्या बाबतीत मराठा समाजाची अनेक वर्षांची ही मागणी. सरकारनं जर आश्वासनं दिली होती, जरांगे पाटील वाशीला गेल्यानंतर माननीय मुख्यमंत्री त्यांना भेटले होते आणि त्यानंतर परवाही मुख्यमंत्र्यांचं विधान भवनाच्या पायऱ्यांवरचं मी स्टेटमेंट ऐकल्यानंतर आय वॉज अ बिट शॉक. आणि त्यानंतर जरांगे पाटलांचं जेव्हा मी स्टेटमेंट ऐकलं त्यानंतर जे आरक्षण देण्यात आलं त्याने ते समाधानी नाहीये. मग हे खरं तर हे दोघेच खरं तर सांगू शकतात की नेमकी काय आश्वासनं दिली गेली होती आणि नेमकी काय मागणी होती. त्यामुळे मराठा समाजाची ही मागणी आहे, त्याचा सहानुभूतीपूर्वक विचार होणं हे तितकंच गरजेचं आहे. आणि त्याचबरोबरीनं मुळात जातीनिहाय जनगणना ही माननीय राहुल गांधी यांनी पार्लमेंटमध्ये सुद्धा ही गोष्ट घेतली. तर याविषयी केंद्र सरकार का काहीच बोलत नाही? म्हणजे जे सर्व शक्तिशाली सरकार कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट्स करू शकतं, 370 कलम हटवायचं असेल तर ती भूमिका करू शकते, म्हणजे आमच्या आदिवासी बांधवांच्या मुळावर येणारा फॉरेस्ट ॲक्ट आणू शकते, त्यानंतर कामगारांच्या मुळावर येणाऱ्या कामगारांचे कोड आणू शकते, शेतकऱ्यांनी ज्याला विरोध केला ते काळे कृषी कायदे करू शकते. तर मग जातीनिहाय जनगणना का करत नाही आहात तुम्ही? एकदा ठरवू द्या ना नेमकं काय, कुठल्या समाजाचं किती वोटिंग आहे किंवा किती संख्या आहे आणि त्या प्रमाणात आपल्याला कशा पद्धतीने सगळ्या समाजांना न्याय देता येईल. एक हा महत्वाचा, हा माझा थेट जो माझं म्हणणं आहे की होय, ज्या समाजाचं ज्या प्रमाणामध्ये हे आहे, जर बिहार यामध्ये जातीनिहाय जनगणना करू शकते तर आपण का नाही करत आहोत? म्हणजे अकारण 2 समाजांमध्ये तेढ निर्माण करण्यापेक्षा किंवा 2 समाजांमध्ये एक वितुष्ट निर्माण होण्यापेक्षा
अगदी स्वच्छपणे जर आपण हे केलं आणि कोणत्याही समाजावर अन्याय न होता जर ही गोष्ट पुढे आली तर कुणाचाही विरोध असण्याचं काहीच कारण नाही. दुसरी महत्वाची गोष्ट जो आपण तेढ हा गोष्ट ही म्हणतो, समाजांमधली तेढ, यामध्ये मला कायम असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श हा सगळ्यात महत्वाचा मला वाटतो. तो म्हणजे 18 पगड जातीच्या लोकांना एकत्र घेऊन एका विधायक कार्यासाठी प्रेरित करण्याचं सर्वोच्च उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य. मी कायम त्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न करतो, मी कायम त्या मार्गाला आदर्श मानतो आणि त्यामुळे मला वाटतं हा मार्ग सर्वोत्तम. हे तुम्ही सांगितलं ते अगदी बरोबर आहे की असंच व्हायला पाहिजे किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचे जे काही त्यांनी मार्ग आखून दिलेला आहे तो आदर्श मार्ग त्याच्यावरनं चालायला पाहिजे. पण प्रत्यक्षात असं होताना दिसत नाही. ग्राउंडवरती निवडणुका किती म्हणल्या तरी त्या थोड्याशा कशाला त्या जातीच्या समीकरणांवरतीच आधारलेल्या असतात, तसेच प्रचार केले जातात. ह्याच्यावरती मी जसं म्हणालो की तुमच्या जातीचा उल्लेख मागच्या वेळेस करण्यात आला होता, त्याचा फटका तुम्हाला यावेळेस बसेल का या कंटेक्स्टमध्ये आजच्या, की मराठा विरुद्ध ओबीसी? मला वाटतं मायबाप जनता मला व्यवस्थित ओळखते. मी कुठला इतिहास सांगतो, मी काय इतिहास सांगतो, माणूस म्हणून मी कसा वागतो, मी कुठल्या व्हॅल्यूज जपतो, हे मायबाप जनतेला ठाऊक आहे. त्यामुळे मला वाटत नाही की अशा कुठल्या गोष्टींचा रंग हा शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीला असेल. अमोलजी, तुमची राजकीय महत्वाकांक्षा काय? मुळात एक फार महत्वाची गोष्ट अशी आहे की का ठेवावी. कसं आहे, मी कोणताही मला बॅकग्राऊंड नाही आहे. म्हणजे ना मी कधी गावचा सरपंच होतो याच्या आधी, ना माझ्या घरात कधी कोणी जिल्हा परिषद सदस्य होता, ना कोणी आमदार होता, ना कोणी खासदार होता, ना माझा साखर कारखाना आहे, ना माझी सूतगिरणी आहे, ना माझी शिक्षण संस्था आहे, ना माझी परदेशात कंपनी आहे, ना माझी काही क्रशरचा एखादा उद्योग, माझं काहीच नाही आहे. इतक्या सर्वसामान्य कुटुंबातल्या व्यक्तीला आदरणीय पवारसाहेबांनी थेट देशाच्या संसदेत पाठवलं. शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या मायबाप जनतेनं आशीर्वाद दिला म्हणून. आणि मग यानंतर आता मला आणखी हवंय, यापेक्षा मला काय महत्वाची गोष्ट वाटते ती आसक्ती आणि विरक्ती. त्यामुळे पद असताना माज नको आणि पद गेल्यावर लाज नको, तर विनाकारण ही माझी महत्वाकांक्षा असं म्हणून पुढं चालण्यापेक्षा जोपर्यंत लोकांच्या नजरेत तुम्हाला किंमत आहे आणि तुम्ही स्वतःच्या नजरेला नजर देऊ शकता आणि अंथरुणावर पाठ टेकल्यानंतर शांत तुम्ही झोपू शकता, याच्या इतकी सोपी राजकीय महत्वाकांक्षा कुठलीच महत्वाकांक्षा ही मला नाही. दिल्लीत पहिल्यांदा मराठी खासदार म्हणून काम करण्याचा अनुभव कसा होता? आणि हे जे काय नॅरेटिव्ह आहे की दिल्ली थोडी मराठी माणसाला किंवा महाराष्ट्राला डावलते किंवा दुय्यम लेखते, ह्याच्याबद्दल काय सांगता? पहिलं म्हणजे माझा अनुभव अत्यंत चांगला आहे. मला अजूनही आठवतं की पहिलं माझं जेव्हा भाषण झालं तेव्हा फारुख अब्दुल्लाजींनी साहेबांना जाऊन सांगितलेलं की दिस यंग बॉय इज व्हेरी प्रॉमिसिंग. त्यानंतर मला आठवतं की जेव्हा मी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी पार्लमेंटमध्ये बोललो होतो आणि मला सुप्रियाताईंनी सांगितलं की सोनियाजी गांधी तुम्हाला पुढे बोलवत आहेत, आणि मी पुढे गेल्यानंतर सोनियाजी पार्लमेंटमध्ये म्हणाल्या जय शंभूराजा. बरं. आणि त्यांनी कौतुक केलं की जेव्हा तुम्ही बोलायला उभे राहता तेव्हा खरोखर कौतुक वाटतं की कमी वेळ असतो, कारण खासदारांच्या एकूण संख्येच्या तुलनेत तो तुम्हाला वेळ मिळतो आणि कमी वेळ असताना तू खूप इफेक्टिव्हली बोलतो. मला आवडतं तुम्ही जे बोलता, हे मला आवडतं. हे सोनियाजींसारखी ज्या ज्येष्ठ नेत्या आहेत त्या बोलतात, हे कौतुक आहे. आणि हे होत असताना जो तुमचा दुसरा प्रश्न आहे म्हणजे विशेषतः पार्लमेंटच्या स्टाफपासून सिक्युरिटीपासून जेव्हा तुम्ही बोलायला कधी उभे राहणार आहात ही चर्चा होते, तेव्हा खरोखर अंगावर मुठभर मांस येतं. आणि त्यातही पहिल्याच टर्ममध्ये जेव्हा 3 वेळा संसदरत्न पुरस्कार मिळतो, मला वाटतं ही मायबाप शिरूरच्या लोकसभा मतदारसंघाच्या मायबाप जनतेने टाकलेला जो विश्वास आहे, हे त्या जनतेचं रिवॉर्ड आहे. म्हणजे तुम्ही जसं म्हणालात जे विरोधक टीका करतात त्या विरोधकांच्या म्हणण्याप्रमाणे मी 100% जनसंपर्कात राहिलो असतो तर शिरूर लोकसभा मतदारसंघाला 3 वेळा संसदरत्न पुरस्कार मिळाला नसता. त्यासाठी पार्लमेंटरी परफॉर्मन्स लागतो. आणि दुसरा मात्र मुद्दा असा आहे की महाराष्ट्राकडे दिल्ली आकसाने बघते का? महाराष्ट्रातल्या खासदारांकडे महाराष्ट्राकडे आकसाने बघते हे निर्यात बंदीवरून सांगू शकतो, हे महाराष्ट्रातले उद्योगधंदे जात आहेत त्यावरून सांगू शकतो. महाराष्ट्रातल्या लोकप्रतिनिधीकडे बघते की नाही, यासाठी अजून मी खूप नवखा होतो. आत्ताशी तर फर्स्ट टर्म झाली, म्हणजे याचं उत्तर कदाचित आदरणीय पवारसाहेबांसारख्या नेत्याने दिलं तर त्याला मी उचित समजू शकतो. महाराष्ट्राचं दिल्लीतलं स्थान काय नेमकं? हे 100% महाराष्ट्राचं दिल्लीतलं स्थान हे खरंच खूप गरजेचं आहे. आणि आज केंद्रात असलेल्या सत्तेत असलेल्या याच्यामध्ये 2 मला फार महत्त्वाच्या गोष्टी वाटतात. एक म्हणजे नितीन गडकरी साहेब. म्हणजे आज गडकरी साहेबांना मी जेव्हा पाहतो तेव्हा
मला दिल्लीत सुद्धा महाराष्ट्र आहे किंवा सरकारमध्ये सुद्धा महाराष्ट्र आहे आणि त्यांचं काम करण्याचा त्यांची पद्धत, त्यांनी ज्या पद्धतीनं ते बोलायला उभे राहिल्यानंतर एकही खासदार त्यांच्या विरोधात कधी बोलताना आपल्याला दिसत नाही. या ज्या गोष्टी आहेत ना, या खूप भावणाऱ्या आहेत. आणि खरं सांगतो, पक्ष विरहित माणूस म्हणून, एक मराठी माणूस म्हणून प्रचंड अभिमान हा मला गडकरी साहेबांचा हा कायम वाटतो. तुमचे आणि त्यांचे वैयक्तिक संबंध कसे, म्हणजे पक्षाच्या राजकारणाच्या हो, पलीकडचे? अगदी अगदी. गडकरी साहेब हे अतिशय कायम मार्गदर्शनासाठी उपलब्ध असणारे असतील किंवा एक प्रोग्रेसिव्ह थॉट्ससाठी हे असणारे दिलखुलास व्यक्तिमत्व आहेत आणि त्यामुळे इतके सिनियर आहेत खरं तर, पण तरीसुद्धा एक खूप सहज संवाद हा गडकरी साहेबांशी होतो. त्यामुळे त्यांच्याविषयी एक कायम आस्था आहे. आणि दुसरं की जेव्हा पार्लमेंटरी परफॉर्मन्सची वेळ येते तेव्हा सुप्रियाताई जेव्हा बोलायला उभ्या राहतात तेव्हा अख्खं पार्लमेंट पिन ड्रॉप सायलेन्स असते. आणि खरोखर हा अभिमान वाटतो की आपल्याला या नेत्याच्या मार्गदर्शनाखाली काम करायला मिळतंय आणि त्या तितक्याच ताकदीनं ही कायम आपली पाठराखण करत असतात. आणि ताई बोलायला उभ्या राहणं किंवा ताईंचा पार्लमेंटरी परफॉर्मन्स हा भल्या भल्या संसदपटूंना अचंबित करणार आहे. बजेट सेशनमध्ये तुम्ही एक कविता सादर केली होती आणि ती खूप गाजली. सोशल मीडियावर तिने अक्षरशः धुमाकूळ घातला. काही लाखाच्या पुढे त्याला व्ह्यूज सगळ्याच प्लॅटफॉर्मवरती मिळाले. या कवितेमध्ये तुम्ही एक प्रकारे मोदी सरकारवर चांगलेच ताशेरे ओढले होते. दुसरीकडे या सगळ्या ह्याच्यामध्ये राम मंदिर उभं राहिलं. आता मोदी सरकारच्याच ध्येय धोरणांचा एक भाग आहे राम मंदिर. तुमचा राम मंदिराला पाठिंबा आहे का? 100%. आय एम अ बॉर्न हिंदू. आय एम प्राऊड टू बी अ हिंदू. पण मग त्याविषयी लाजण्याची गोष्टच नाहीये किंवा शायावे करण्याची गोष्ट नाहीये. फक्त आक्षेप या गोष्टीला होता की ज्या पद्धतीनं राम मंदिर उभं राहिलं, 365 दिवस मी दर्शनाला नाही जाणार. मी एक दिवस दर्शनाला जाईन. जी माझी कविता होती ती बाकी 364 दिवसांसाठी होती आणि ती प्रत्येकाला भावली म्हणून ती प्रत्येकानं शेअर केली. पण मग तुमची हिंदुत्वाची व्याख्या काय? माझी हिंदुत्वाची व्याख्या मी वारंवार पार्लमेंटमध्ये स्पष्ट केलेली आहे की माझा जो काही धर्म आहे या धर्माचा मला अभिमान आहे. मी कोणत्या जातीत, कोणत्या धर्मात, कोणत्या पंथात, कोणत्या प्रांतात जन्माला आलो हे माझ्या हातात नाही आहे. पण मी ज्या प्रांतात जन्माला आलो माझ्या कर्तृत्वानं माझं व्यक्तिमत्व अशा उंचीवर नेऊन ठेवलं पाहिजे की माझा माझ्या जातीला, माझा माझ्या प्रांताला, माझा माझ्या पंथाला, माझा माझ्या धर्माला अभिमान वाटेल. तुम्ही कायम दुसरा पर्याय निवडतो. माझा धर्म उंबरठ्याच्या आत, उंबरठ्याच्या बाहेर पाऊल ठेवल्यावर मी फक्त भारतीय असलो पाहिजे. म्हणजे माझा मंदिरावरचा भगवा हा मला तिरंग्यातला भगवा दिसेल तेव्हा देशाचं भलं होईल. आणि हे सगळ्यांसाठी महत्त्वाचं आहे. म्हणजे माझं नाव अमित असेल की माझं अमजद असेल की माझं अँथनी असेल, मी उंबरठ्याच्या बाहेर पाऊल ठेवल्यावर मी भारतीयच असलो पाहिजे ना. पण मग भाजप पण म्हणतं की भारतीयत्व हेच हिंदुत्व किंवा हिंदुत्व हेच भारतीयत्व. मग तुमची हिंदुत्वाची व्याख्या भाजपच्या हिंदुत्वापेक्षा वेगळी कशी तुम्ही मांडणी करता? सध्या भाजपची आहे का व्याख्या? भाजप म्हणतं असं? म्हणतं नाही, वागतं कसं? प्रॉब्लेम फक्त हा झालाय काही लोकांच्या कथनी आणि करणीमध्ये फार मोठा अंतर आहे. हा जो कथनी आणि करणीमधला अंतर आहे ना, हे फार महत्त्वाचं आहे. आजही तुम्ही दिल्लीच्या सीमांवर शेतकरी आंदोलन करतायत, त्यांच्यावर अश्रुधूर सोडतायत. कुठल्या देशाचे तो शेतकरी? म्हणजे हे शिकवलं आपल्याला हिंदुत्व? तुम्ही खासदार आहात, खासदाराच्या आधी तुम्ही कलाकार आहात, कलाकाराच्या तुम्ही डॉक्टर आहात. 3 वेगवेगळ्या भूमिका तुम्ही एका वेळेला सायमल्टेनियसली पार पाडत असता. कुठंतरी मी ह्या म्हणजे राजकारणात या सगळ्या प्रोफेशनचा किंवा या सगळ्याचा फायदा होतो तुम्हाला? 100%. कसा? मी कोरोनाच्या काळात सांगितलं, इंद्रायणी मेडिसिटी सारखी कॉन्सेप्ट असेल, फॅबिफ्लूची किंमत कमी करण्याची बाब असेल, 5 लाख नागरिकांचं लसीकरण असेल, आज म्हणजे श्रवणयंत्राचं शिबिर असेल किंवा मोफत फिरता दवाखाना असेल, त्यानंतर ब्रेस्ट कॅन्सर स्क्रीनिंगसारखा कार्यक्रम राबवणं असेल, या सगळ्या गोष्टी डॉक्टर या नॉलेजचा हा सगळ्याचा परिपाक आहे. अभिनेता म्हणून होय नक्कीच तुमची बाजू आग्रहीपणानं मोजक्या वेळात मांडण्याच्या दृष्टीने फार महत्त्वाचं पडतं. म्हणजे तुलना करा, या आधी ज्यांनी प्रतिनिधित्व केलं त्यांनी किती प्रभावीपणे बाजू मांडली. म्हणजे शेवटी तेच आहे ना, तुम्हाला जर वकील द्यायचं म्हणजे एका अर्थानं जसं आपण कोर्टात वकील देतो त्या पद्धतीनं संसदेत बाजू मांडण्यासाठी तुम्ही लोकप्रतिनिधी देता. मग कोणी किती प्रभावीपणे बाजू मांडली याचा लेखाजोखा पण व्हायला पाहिजे ना.
याचा एक नक्की फायदा होतो. त्यातही दुसरं फार महत्त्वाची गोष्ट ॲक्टर म्हणून असण्याचा मला कायम असं वाटतं, की मी ज्या भूमिका केल्यात ना, या मी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिका करतो. जर मी गेली 17 वर्ष ही भूमिका करत असताना आजही गळ्यात कवड्यांची माळ घालताना त्या कवड्यांच्या माळेला नमस्कार करूनच घालतो, तर मला वाटतं त्या हेतू शुद्धतेचा एक नकळत परिणाम हा कायम मनावर होत असतो. आणि त्यामुळे ती हेतू शुद्धता मी माझ्या कामातही जपण्याचा तेवढाच प्रामाणिक प्रयत्न करतो. पण कलाकार संवेदनशील असतात आणि मध्यंतरी तुमची एक पोस्ट व्हायरल झाली होती की तुम्हाला या सगळ्या एकूण जो काय चाललेलं आहे त्याचा थोडंसं उबक किंवा एक त्याला म्हणतो आपण की कंटाळा नाही म्हणता येणार, पण थोडासा एक उबकच आला होता. कुठंतरी हे संवेदनशील कलाकार असणं आणि एकीकडे राजकारण क्षेत्रात असणं हे कुठेतरी कॉन्ट्राडिक्टरी कधीतरी वाटतं. तर यामध्ये संवेदनशीलतेमुळे उबग असातला भाग नव्हता. खरं तर या दोन्ही खूप टाईम डिमांडिंग प्रोफेशन्स आहेत. म्हणजे तुम्ही कलाकार म्हणूनही तुमची तेवढीच रिक्वायरमेंट असते आणि तुम्ही राजकारणी म्हणूनही तुम्हाला तेवढाच वेळ देणं अपेक्षित असतं. त्यातही जेव्हा कलाकार राजकारणी असतो म्हणजे कसं होतं, की जसं तुम्ही म्हणालात, की शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये अशी परिस्थिती नाहीये. म्हणजे आता कलाकार अनेक राजकारणात आहेत. म्हणजे हेमा मालिनी जी आहे. आता हेमा मालिनी जी आपल्याला बोलताना कमी वेळा दिसतात. पण हेमा मालिनी जी त्यांच्या मतदारसंघात 3 महिन्यातून एकदा जातात. किंवा सनी देओल भारतीय जनता पक्ष म्हणजे उद्या भारतीय जनता पक्षाचे नेते जेव्हा मला म्हणतील कलाकार म्हणून प्रेझेन्स, तर त्यांच्यासाठी आधीच ही उदाहरणं देऊन ठेवतो. म्हणजे हे सगळे जे कलाकार त्यांच्याकडे आहेत, या सगळ्या कलाकारांचा पार्लमेंटरी परफॉर्मन्स त्यांनी एकदा तपासून घ्यावा. म्हणजे सनी देओल सुद्धा खासदार आहेत, अनेकांना विसरही पडला असू शकतो. त्यानंतर मनोज तिवारी खासदार आहेत भोजपुरीचे, रवी किशन खासदार आहेत. आणि या सगळ्या याच्यामध्ये एक दुसरी गोष्ट अशी होते, की सर्वसामान्य लोकप्रतिनिधीपेक्षा काकणभर जास्त अपेक्षा ही सेलिब्रिटी खासदारांकडून ही सुद्धा असते. त्यामुळे या वेळेचं गणित जुळवत असताना ही नक्कीच त्या काळात ओढाताण होत होती. आणि त्यामुळे तशी आपण हे का करतो आहोत, ही एक फार मोठी गोष्ट मनात निर्माण झाली होती. परंतु 2 जुलैला जे घडलं त्यानंतर आपण हे का करतो आहोत याचं एक फार सबळ कारण मिळालं. आणि हे कारण असं होतं, की जर माझा देश ज्यांच्या हातात राहणार आहे, या माणसांच्या मध्ये जर तत्व, मूल्य, निष्ठा या गोष्टी फक्त पुस्तकात वाचण्यापुरत्या ठेवायच्या नसतील, तर हो, आपण त्यापैकी एक आहोत. कारण आयुष्यात एक वेळ अशी येते, की तुमच्यासमोर 2 पर्याय असतात. मान झुकवून शरण जायचं की ताठमानेने लढायचं. जर मी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज सांगतो, तर मी ताठमानेने लढण्याचा पर्याय निवडतो. तो निवडलाय आणि त्यामुळे का याचं उत्तर माझ्याकडे आहे. आपण शेवटच्या प्रश्नाकडे येऊया. शेवटचा प्रश्न आहे मनोज जरांगेंविषयी. मनोज जरांगे पाटील हे सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात केंद्रस्थानी आहेत. 2-3 दिवसापूर्वीच त्यांनी आंतरवाली सराटीचे ते उपोषणाला बसले आहेत. तिथून त्यांनी देवेंद्र फडणवीस जे आहेत उपमुख्यमंत्री त्यांच्याबद्दल त्यांनी एक स्टेटमेंट केलं जे अनपार्लमेंटरी होतं किंवा त्यांनी त्यात एका जातीचा ज्याला म्हणतो आपण की अयोग्य पद्धतीने त्याचा उल्लेख केला. तुम्ही आणि हे सगळं घडत होतं. मी हा प्रश्न का विचारतो तुम्हाला, कारण की हे सगळं घडत होतं तेव्हा त्यांच्या मागं होता शिवछत्रपतींचा फोटो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या खाली बसून त्यांनी हे सगळं बोलले. ते तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करता, एक लोकप्रतिनिधी आहात, राजकारणात आहात, तुम्ही या सगळ्या घटनेकडे कसं बघता? मला वाटतं या संदर्भामध्ये मी कालच समाज माध्यमांवर जरांगे पाटलांचं विधानही ऐकलं. त्याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. त्यामुळे हा विषय मला वाटतं की वाढवण्याचं खरं तर काही कारण नाही. पण त्याचबरोबरीनं या प्रश्नाच्या मागे या भाषेत ज्या लोकांनी सगळ्यांनी ट्विट केलं किंवा पार्लमेंटमध्ये सुद्धा माननीय उपमुख्यमंत्र्यांनी विधान सभेमध्ये याचा आवर्जून उल्लेख केला. त्याचवेळी मी एक फोटो बघितला काल सोशल मीडियावर, की अर्थसंकल्पाच्या बॅगा घेऊन सगळे आमदार शिवछत्रपतींना अभिवादन करत होते आणि महाराष्ट्राच्या राजकारण्यांना याचं भान सुद्धा असू नये की आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पूर्ण झाकलेला आहे, त्याच्याकडे पाठ करून उभे आहोत. मग कोणती नैतिकता राहिली तुम्हाला हे विचारण्याची प्रश्न हे विचारायला नको? बरं, मनोज जरांगे पाटलांच्या इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा होता आणि त्यांनी ही भाषा वापरली म्हणून जर कोणी प्रश्न विचारत असेल तर त्या प्रश्न विचारणाऱ्यांना, म्हणजे भाषेचं कधीच समर्थन करणार नाही, पण हे प्रश्न विचारण्याच्या ज्याला आपण नैतिकता घ्यायचा प्रयत्न करतो ना, त्यांना हाच प्रश्न आहे ना. सिलेक्टिव्ह शिवभक्ती चालणार नाही. मग म्हणजे तुम्ही कराल ते योग्य आणि मग मनोज जरांगे पाटलांसारखा एक प्रामाणिक कार्यकर्ता एखादी गोष्ट करतो, त्याला तुम्ही नैतिकतेच्या फुटपट्ट्या लावणार आणि मोजपट्ट्या लावणार, तर आधी तुम्ही माफी मागा लोकांची.
की विधान भवनाच्या परिसरातल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याकडे पाठ करून तुम्ही उभे राहता आणि ते फोटो तुम्ही अर्थसंकल्पीयच्या अधिवेशनाच्या संदर्भामध्ये सगळीकडे हे करता, मग याला आम्ही अवमान नाही समजायचं छत्रपती शिवाजी महाराजांचं? धन्यवाद अमोलजी, तुम्ही आम्हाला आमच्या सगळ्या प्रश्नांची सविस्तर उत्तरं दिली आणि खूपच साधक-बाधक चर्चा झाली. सकाळ माध्यम समूहाकडून मी पुन्हा एकदा तुमचे आभार मानतो आणि तुम्हाला येणाऱ्या निवडणुकीसाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय शिवराय. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.